मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहीम अभियानात पुणे महसुली विभागात कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाची शिफारस पुणे विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत राज्य शासनाकडे करण्यात आली। यामुळे भारतीय गुणवत्ता परिषद अर्थात क्वालिटी काउन्सिल्स ऑफ इंडिया या संस्थेने येथील कामकाजाचं मूल्यमापन करण्यात आलं। यावेळी 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेल्या विविध उपक्रमांचं कामकाजाचं सादरीकरण जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं। यावेळी आवश्यक कागदपत्रे आणि दस्तऐवजाची माहिती त्रिसदस्यीय मूल्यांकन समितीने घेतली। 100 दिवसांच्या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयानं केलेल्या कामकाजाची पाहणी करण्याकरिता आलेल्या चमूनं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत विविध शाखांच्या कामकाजांचं मूल्यमापन केलं। जिल्हाधिकारी कार्यालयानं पुणे विभागातील 5 जिल्ह्यांमध्ये 100 दिवसांच्या सुधारणा आणि उपाययोजना कार्यक्रमात चांगलं काम केलंय। महाराष्ट्रातील सर्व महसुली विभागातून प्रथम आलेल्या 6 कार्यालयांची भारतीय गुणवत्ता परिषद या संस्थेकडून तपासणी केली जात आहे। मागील काही दिवसात जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजनांचं काम करण्यात आलं। कोल्हापूर जिल्ह्याची निवड आता राज्य स्तरावर झाल्यामुळे भारतीय गुणवत्ता परिषद अधिकाऱ्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांशी संवाद साधला। या संवादातून 100 दिवसांच्या कार्याचं मूल्यमापन केलं जाणार आहे। वेगळे प्रयोग, शासनाची प्रतिमा वर्धन करणाऱ्या योजना, स्वच्छता आदी सर्व निकष तपासून ही संस्था राज्य शासनाला अहवाल सादर करणार आहे। देवस्थान वसुली, RTS, संजय गांधी योजना, स्वातंत्र्य सैनिक, ग्रामपंचायत अभिलेख, विविध शाखा, स्वच्छतागृह, पार्किंग व्यवस्था, परिसरातील बगीचा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदीची पाहणी करून माहिती घेतली। या समितीमध्ये सुब्रतो बोस, HB चावला आणि जयेश यादव यांचा समावेश होता।